नमस्कार. रोखोक स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रत्येक खेळाचे असे काही नियम असतात आणि खेळाचे नियम नीट पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी पंच असतात. खेळामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जातो आणि पंचांचा निर्णय मान्य केला नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. दुसरं म्हणजे खेळामध्ये कुणाची तरी हार जीत ही ठरलेलीच असते, पण हार जीतपेक्षा खेळाचा खरा आत्मा असतो तो त्याच्या खेळाडू वृत्तीत. या सगळ्याची तीव्रतेने आठवण आणि जाणीव व्हायचं कारण म्हणजे क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेली दंगल. होय, दंगलच. न्यायमूर्ती लोढा समिती विरुद्ध बीसीसीआय अशी कुस्ती सध्या क्रिकेटमध्ये रंगली आहे. बीसीसीआयचा कारभार सुधारण्याकरता न्यायमूर्ती लोढा समितीला अनेक शिफारशी सुचवल्या होत्या. मात्र बीसीसीआयनं त्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्यानं थर्ड अंपायर असलेल्या सुप्रीम कोर्टानं आता दणका दिलाय. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची उचल मागणी करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला. त्यामुळे क्रिकेट आणि राजकीय या दोन्ही वर्तुळात खळबळ उडाली. 70 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पदाधिकाऱ्यांना बीसीसीआयमध्ये बंदी. एक व्यक्ती एक पद, एक राज्य एक मत. निवड समितीत केवळ 3 सदस्य असावेत अशा महत्त्वपूर्ण शिफारसी लोढा समितीने सुचवल्या होत्या. पण बीसीसीआयनं या शिफारसींना केराची टोपली का बरं दाखवली? कोर्टानं दिलेला आदेश हा क्रिकेटचा विजय मानायचा का? या निर्णयाचे चांगले परिणाम आहेत, तसे काही संभाव्य धोके देखील असतील. ते धोके नेमके कोणते? अध्यक्ष आणि सचिवांच्या हकालपट्टीनंतर बीसीसीआयमध्ये सगळं काही सुरळीत होईल? इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी दौऱ्यांवर याचा नेमका काय परिणाम होणार आहे? रणजी ट्रॉफी आयोजनामध्ये काही बदल घडतील का? क्रिकेट संघटनांना राजकारण्यांची मुळात गरजच का भासते? राजकारणाला त्यातून काय हवं असतं? सत्ता, प्रसिद्धी का पैसा? क्रिकेट प्रशासनामध्ये खेळाडूंचा सहभाग कमी का असतो? प्रशासकांमुळे बीसीसीआयचा कारभार खरोखर सुधारणार आहे का? आणि या सगळ्याचा क्रिकेटच्या गुणवत्तेवर काय परिणाम होणार आहे? क्रिकेटच्या शुद्धीकरणाची ही सुरुवात मानायची का? मग जर असं असेल तर क्रिकेटप्रमाणे ऑलिम्पिक समिती आहे, आमचं टेनिस आहे, फुटबॉल आहे, कबड्डी आहे, या संघटनांचं शुद्धीकरण कधी होणार? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात क्रिकेटमधली दंगल. क्रिकेटमधील दंगल सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. लोढा समितीने अखेर बीसीसीआयच्या पहिल्या 2 महत्त्वाच्या विकेट काढल्यात. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सुप्रीम कोर्टानं जानेवारी 2015 मध्ये 3 सदस्यीय लोढा समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशी स्वीकारण्यासाठी बीसीसीआयला 30 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. पण बीसीसीआयनं ना शिफारशी स्वीकारल्या ना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अनुराग ठाकूर कोर्टात हजर राहिले. त्यामुळे ठाकूर आणि शिर्के या दोघांनाही पदावरून हटवण्याचा निर्णय थर्ड अंपायर सुप्रीम कोर्टानं दिलाय. ठाकूर यांच्या विरोधात खटला का चालू नये अशी विचारणा सरन्यायाधीश TS ठाकूर यांच्या खंडपीठानं केलाय. There were obstructions, there were impediments. We fixed the timelines that was not adhered to. We submitted 3 reports before the Supreme Court. Even then it was not implemented. Obviously this was to happen and this has happened. मेरे लिए ये एक व्यक्तिगत लड़ाई नहीं थी, बल्कि एक खेल संस्था की स्वायत्तता की लड़ाई थी. मैं सुप्रीम कोर्ट का सम्मान करता हूं, जो किसी भी भारतीय को करना चाहिए. अगर माननीय सुप्रीम कोर्ट के न्यायाधीशों को लगता है कि बीसीसीआई रिटायर्ड न्यायाधीशों की निगरानी में बेहतर कर सकता है, तो मैं अपनी शुभकामनाएं उनको देता हूं. या निर्णयावर एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 11 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात दुर्दैवी दिवस असल्याचं पवारांनी म्हटलंय. दरम्यान एमसीए अध्यक्षपदाचा त्यांनी दिलेला राजीनामा आता स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. मुंबई It is the saddest day for the Mumbai cricket. Keep Bombay away is it's very painful decision for all cricketers and cricket-loving people from Bombay. न्यायमूर्ती लोढा समितीनं सुचवलेल्या अनेक शिफारशींना बीसीसीआयच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. 70 पेक्षा जास्त वयाच्या पदाधिकाऱ्यांना बोर्डात स्थान नको ही शिफारस मान्य करण्यात आली नाही. एक व्यक्ती एक पद असा तोडगा लोढा समितीनं सुचवला होता. पण बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी 2-2 पदांवर आहेत. उदाहरणार्थ अनुराग ठाकूर बीसीसीआय अध्यक्ष आणि हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. एक राज्य एक मत लोढा समितीच्या या शिफारशीला बीसीसीआयचा विरोध आहे. निवड समितीत केवळ 3 सदस्य असावेत ही शिफारसही बीसीसीआयनं अमान्य केली.
त्याऐवजी 5 सदस्य ठेवलेत। लोढा समितीच्या शिफारशी अमान्य करून बीसीसीआय आणि भाजपनं सुप्रीम कोर्टालाच आव्हान दिलं होतं, पण सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची विकेट काढून आपणच मॅच रेफरी असल्याचं दाखवून दिलंय। खेळामध्ये राजकारण आल्यामुळं अनेक खेळाडूंचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि या खेळामधील राजकारणाची स्वच्छता मोहीम खऱ्या अर्थानं आणली ते म्हणजे सुप्रीम कोर्टानं, आणि त्यामुळंच खेळामधील राजकारण संपवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। या संपूर्ण क्रिकेटसारख्या खेळामध्ये पारदर्शकता येईल अशा आशावादसुद्धा सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलेला आहे। त्यामुळं आता क्रिकेटसारख्या खेळामध्ये खेळाडूंसाठी अच्छे दिन येणार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली। क्रिकेटमधली दंगल या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं। आपल्या सोबत आहेत एमसीएचे माजी अध्यक्ष रवी सावंत। रवी सावंत सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर आहेत एमसीएचे माजी सदस्य आणि खेळाडू रवी मांजरेकर। रवी मांजरेकर जी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। विशेष क्रीडा प्रतिनिधी, झी 24 तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले हे देखील पुण्यातून आपल्याबरोबर आहेत। सुनंदनजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। आणि महाराष्ट्राचे माजी कर्णधार राजू भालेकर हे देखील आपल्याबरोबर पुण्याच्या स्टुडिओमधून सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत। सुरुवात करूया रवी मांजरेकर यांच्यापासून। रवी मांजरेकरजी, बीसीसीआयला कोर्टाच्या शिफारसी स्वीकारायला काय अडचण होती? त्यांनी अनास्था दाखवली, बेपरवाही दाखवली, किंबहुना त्यांचे आदेश धुडकावून लावत एक प्रकारे सुप्रीम कोर्टाला त्यांनी आव्हान निर्माण केलं। सिलेक्शन पॅनलमध्ये 3 सदस्य असावेत असा स्पष्ट आदेश असताना त्यांनी 5 सदस्य नेमले। कोणाची फेरनियुक्ती करू नका असं असताना अजय शिर्के यांची फेरनियुक्ती केली। हे सगळं कशामुळे घडलं? पहिल्यांदा BCCIची भूमिका समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा BCCIची माजोरी म्हटली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे। 2011ला सरकारने स्पोर्ट्स बिल आणलं। ते स्पोर्ट्स बिल आम्हाला लागू नाही असं BCCIचं ठाम मत होतं, कारण आम्ही सरकारकडून पैसे घेत नाही। त्याला पवारसारखे नेते, जेटलीसारखे नेते, फारुख अब्दुल्ला, लालू प्रसाद यादव सगळे एकत्रच, वेगवेगळ्या पक्षाचे सगळे एकत्र, आणि त्यांनी आम्हाला नको, वास्तविक ते बिल एवढं चांगलं होतं, माखनने केलं होतं, आणि त्याचं ओरिजिनेटर मला वाटतं की अय्यर होते, मणिशंकर अय्यर। ते एवढं चांगलं होतं तरी त्यांनी मुजोरीपणा दाखवून आम्हाला नको, आणि आत्ता हेच पदाधिकारी म्हणत होते सुप्रीम कोर्ट जज जाऊ देत, आपण नरेंद्रभाईंना घेऊन बिल परत आणूया। परंतु नशिबाने विजय गोयल साहेबांनी काल सांगितलेलं आहे की आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्पोर्ट्स बिल आणणार। आता हे सगळ्यांनाच लागू पडेल। आता हा माधुरीपणा जो चालू होता तो पैशामुळे होता। आपलं जगामध्ये स्थान एवढं पक्क आहे की 85% जो पैसे मिळतात ते संस्थानं निर्माण झाली होती। संस्थानं BCCIचं, आणि BCCI जहागिरी निर्माण झाली होती। संस्थानं तर होतीच, पण जहागिरी निर्माण झाली होती, आणि त्या जहागिरीमधून निर्माण होणारा भ्रष्टाचार। आणि मला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, चला क्षणभर आपण मान्य केलं की संस्थानं होती, परंतु या संस्थानांमध्ये प्रेक्षकांच्या सोयी सुविधा, खेळाडूंच्या सोयी गैरसोयी याचा पूर्णपणे विचार केला जायचा, हेच प्राधान्य होतं का प्राधान्यक्रमात याचा क्रम खाली असायचा? प्राधान्य होतं, म्हणजे मला आता माझ्याकडे एवढे पैसे होते, मला त्या पैशाचे काय करायचे कळेना, म्हणून मी जेव्हा सॅटिस्फाय झालो तेव्हा मग प्रेक्षकांना नव्हे पण प्लेयर्सना मिळायला लागलं। एवढंच नाही तर जे रिटायर झालेले आहेत प्लेयर्स आहेत त्यांना पण खिरापत देऊन आपल्याविरुद्ध कसं बोलणार नाही असं त्यांना मिंध करून ठेवण्यात आलं। त्या पैशाने एवढे पैसे मिळाले। हे मिंध करून ठेवल्यामुळे आज कोणी खेळाडू बोलायला तयार नाही। आणि एवढंच नव्हे, BCCIचा धाक एवढा आहे की मी रवी शास्त्रीला मी विचारलं, त्यांनी जेव्हा सांगितलं की श्रीनिवासन हा सगळ्यात चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आहे कधी, ते पण हायकोर्टच्या ताशेऱ्यानंतर, तेव्हा त्यांनी विचारलं का, तर ते म्हणाले की बघा एकाही खेळाडूची तक्रार नाही। म्हटलं तुम्ही खेळाडूला तक्रार केला ठेवलं आहे का? त्याची कारकीर्द उद्ध्वस्त करून टाकता। आणि हे सगळं चालू होतं कारण त्याला पारदर्शकता नव्हती। एक कोणीही न्यायालयात जाऊ शकत नव्हतं, कारण न्यायालयाला गेल्यानंतर 20-20 वर्षे लागतात, त्याच्यामुळे कोणी न्यायालयात जाऊ शकतं। तुम्ही आमचं काय करणार? आणि आपल्याकडे बॅटरी ऑफ लॉयर ज्याला म्हणतात, वकिलांची फौज आहे, त्या फौजेमुळे हा चाललं होतं। आणि म्हणून त्यांना वाटलं की सुप्रीम कोर्टाला आपण वाकवू शकू।
नाहीतर मला आश्चर्य वाटते की सुप्रीम कोर्टाला 6 महिने का थांबले, आमच्याकरता थांबतील? नाही. 18 जुलैचा निकाल त्याने पाळला नाही, 7 ऑक्टोबरला पाळला नाही, 2 ऑक्टोबरला त्यांनी पाळणार नाही म्हणून सांगितलं, काय ॲक्शन घेतली नाही. 21 ऑक्टोबरला परत बोलवलं. मला एक छोटासा तुम्हाला थांबून प्रश्न विचारायचा आहे की BCCI ही स्वायत्त संस्था आहे, त्या स्वायत्त संस्थेतले सगळे व्यवहार असे खुलेपणानं करता येणार आहेत? हे बघा, स्वायत्त संस्था असली म्हणून पारदर्शकता आणि ऑनेस्टी असू नये असं कुठे लिहिलंय? क्या बात आहे. पारदर्शकता तुम्हाला कुठेही पाहिजे. कॉर्पोरेट्स आहेत ज्याला, जिकडे पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, सगळ्यांना पारदर्शकता पाहिजे. पारदर्शकतेला ह्यानाच पारदर्शकता त्यानाच पारदर्शकता असं वेगळं लेखता येणार नाही. सचोटी आणि पारदर्शकता हे सगळीकडेच कुठेही पाहिजे. असायला पाहिजे. रवी सावंत, आपण MCA सारखी अत्यंत बलाढ्य अशी संस्था चालवलेली आहे, किंबहुना असं म्हटलं जातं की महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेळ कमी राजकारण असेल, पण MCA सर्वात जास्त राजकारण होतं आणि त्याचे आपण अध्यक्ष आणि त्याचा अनुभव आपल्या गाठीचे आहे. म्हणून विचारतो, BCCI जर स्वायत्त संस्था असेल आणि त्याचे व्यवहार खुलेपणानं नसले तरी देखील त्याच्यात सचोटी आणि पारदर्शकता असली पाहिजे असं स्पष्ट मत आता मांजरेकरांनी व्यक्त केलं. परंतु या सगळ्याकरता MCAची घटना दुरुस्ती करावी लागेल, त्याला 3/4 मेजॉरिटी लागेल. आता सध्या MCA रजिस्टर्ड आहे चॅरिटी कमिशनच्या अंडर, आणि त्यांची जी आत्ताची घटना आहे ती चॅरिटी कमिशनरने ॲक्सेप्ट केलेली आहे, म्हणजे ॲप्रूव्ह केलेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टांच्या निर्णयानंतर त्याचा आधार घेऊन घटना दुरुस्ती करावी लागेलच. काही त्यांनी जे लोढा कमिशनने आम्हाला जे रिफॉर्म दिलेले आहेत ते आपण रुटीन याचे म्हणतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म म्हणतो, ते तुम्ही ह्याच्यात नाही टाकले चालतील. पण काही जे रिफॉर्म्स आहेत, लाईक 3 वर्षाचं तुमचं कार्यकाळ आहे, सध्या MCAचं कार्यकाळ 2 वर्षाचा आहे, ते बदलावे लागेल तुम्हाला. त्यानंतर कोऑप्शन, जे CIDGचा मेंबर आहे, 2 क्रिकेटर्स आहेत, यांचं कोऑप्शन करून घ्यावं लागेल. तेव्हा असे जे काही घटनेमध्ये सध्या नाही आहे त्याच्यासाठी घटना दुरुस्ती नक्की करावी लागेल. त्याच्या अगोदर करताच येणार नाही, म्हणजे रिफॉर्म्स. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं हैदराबादनी केलं ना? एका लाईनीत केलं. हैदराबादने केलं ना? एका लाईनीमध्ये 5 मिनिटात मीटिंग संपून केलं. बरोबर आहे ना? मग जर हैदराबादला जमतं तर मुंबईला का जमत नाही, इतरांना का जमत नाही, BCCIला का जमत नाही? राजकारणातली मोठी नावं क्रिकेट प्रशासनात आल्यामुळे याची अंमलबजावणी अतिशय कठीण झाली. दिस इज स्ट्रेट वन अँड विथ अ स्ट्रेट बॅट यू हॅव टू रिप्लाय. खरं आहे तुमचं म्हणणं. हे तुमचं म्हणणं खरं आहे की हे आधी करायला पाहिजे होतं, आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जेव्हा ऑर्डर दिली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने ऑर्डर विचार न करता दिलेली नाही आहे. त्यांनी त्याला असं म्हटलं होतं की काही इम्पिडिमेंट्स आले तुम्हाला जर इम्प्लिमेंट करण्यामध्ये, तर तुम्ही लोढांकडे जा आणि ते लोढा आमच्यासमोर मांडतील, आम्ही त्याच्यावर त्याला उत्तर देऊ. मी त्यांनी त्यात हे ठेवलं होतं, जागा ठेवली होती की तुम्ही ह्या मार्गाने तुम्ही आलात तर तुम्हाला जे काही डिफिकल्टी असेल, कारण बोलणं सोपं असतं, करणं कठीण असतं आपण म्हणतो, तर ज्या वेळेला काही यातली गोष्टी आपण करायला जातो त्यावेळेला ती कठीण काय ते कळलं असतं. आणि अशा वेळेला त्यांनी मार्ग दाखवला होता की तुम्ही लोढा कमिशनकडे जाऊन, त्यांच्या कमिटीकडे जाऊन ते तुमचं म्हणणं मांडा आणि ते आमच्याकडे येतील, आम्ही त्याच्यावर त्यांना हे करू, म्हणजे चेंज पाहिजे चेंज किंवा काय हे देऊ, त्याच्यावर आम्ही आमचा निर्णय देऊ. मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो की क्रिकेट खेळाला वयाची ॲलर्जी असू शकते, कारण तुम्हाला एक फिटनेस लागतो, 40शी नंतर तो तुम्हाला फिटनेस मेंटेन करता येत नाही. परंतु क्रीडा प्रशासनाला, स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशनला वय हा निकष कशा करता असावा? तिथे प्रशासनिक अनुभव आणि त्याहीपेक्षा सुद्धा स्थानिक राजकारणाची पकड असे निकष का असू नयेत? कुठेतरी हे बदल अंमलबजावणीत रूपांतरित करायला ही सर्वात मोठी अडचण होती. मला असं वाटतं की ह्याच्यात दिलेलं आहे. बोला. कारण 2011 जे स्पोर्ट्स बिल आहे त्याच्यामध्ये त्यांनी 70 वर्ष रेकमेंड केलं होतं. त्यावेळेला कारण त्याची काय होती मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये क्रिकेट वगळलं. परिस्थितीमध्ये काही फरक पडला आहे का? तर फरक असा होता की ज्या वेळेला लोढासाहेब आमच्या त्यावेळेच्या अध्यक्षांकडे गेले, दालम्यांकडे गेले, तर त्यांची तब्येत बरी नव्हती आणि यांनी विचारलेले प्रश्न त्यांना कळत नव्हते आणि यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांची उत्तर जी होती ती सर गुगलीज अँड दुसराज वेअर प्लेड देअर ऑल्सो. ओके. आणि त्याच्यामुळे मग ते अशा याच्या आले की इथे पण 70 का करू नये, की 70व्या वर्षी माणूस आहे. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की असे काही हे आहेत लोक की 70मध्ये ते फिट आहेत. मला एक प्रश्न विचारायचा, सुनंदन लेले, BCCIची जी आजची अवस्था झालेली आहे ती अवस्था एक प्रकारे त्यांनी टाळी वाजवून आपल्या अंगावर ओढवून घेतली असं आपल्याला म्हणायचं आहे. BCCI याची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रकारे या सगळ्यामुळं खूप मोठी नाचक्की झाली आहे. आपला चेहरा आपण दाखवू नये
इतका काळवंडला गेलाय, भारतीय क्रिकेटची प्रतिमा डागाळली गेली आहे, काय सांगाल आपण? भारतीय क्रिकेटची प्रतिमा क्रिकेटच्या प्रांतात अजिबातच डागाळली गेलेली नाही. आपली टीम उत्तम खेळतीये, परंतु ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत डागाळली जाणं हे स्वाभाविक होतं. त्याचं कारण सुप्रीम कोर्टाने सुचवलेले निर्णय किंवा सुचवलेल्या ज्या अटी होत्या त्या मान्य करायला तयारच नव्हते आणि त्यांनी आडमुठेपणाची भूमिका एवढ्याकरताच घेतली की वाघ म्हणलं तरी खाणार, वाघोबा म्हणलं तरी खाणार आणि वाघ्या दादा म्हणलं तरी खाणार, मग मी तुला वाघाड्या मका नाही म्हणायचं. ते सुप्रीम कोर्टावरती धावून गेले आणि यामध्ये इतका दुटप्पीपणा होता की एकीकडे अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के म्हणत होते आम्हाला संपूर्ण अटी मान्य आहेत आणि त्या राबवण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे, परंतु आमची समिती म्हणते, जे बोर्डाचे मेंबर आहेत ते म्हणतात आम्ही नाही करणार, आम्ही हेल्पलेस आहोत. असं जर का तुमचं म्हणणं होतं, एवढं जर का तुमचं प्रामाणिक मत होतं, तर तुम्ही महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनमध्ये ही भूमिका का नाही राबवली? त्यामुळे या सगळ्या ओढवून घेतलेल्या गोष्टी आहेत. डॉक्टर, मी तुम्हाला एक सांगतो, मराठीत स्वच्छ म्हण आहे, इच्छा तिथे मार्ग. ही इच्छा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनने दाखवली, त्रिपुराने दाखवली, हैदराबादने हात वर करून शेवटी दाखवली. सगळ्यांना हे करायला लागणारे माहिती असून आडमुठेपणा केला, म्हणूनच शेवटी चाबूक जो आहे तो सुप्रीम कोर्टाला उगारायला लागलेला आहे. सुनंदन लेले, म्हणजे याचा अर्थ काहीतरी लपवण्यासारखं होतं, काहीतरी दरवण्यासारखं होतं, किंबहुना हातातली काहीतरी सत्ता जाण्याची भीती होती. क्रिकेट प्रशासनात भ्रष्टाचार आहे की गैरप्रकार आहे, अनियमितता आहे की भ्रष्टाचार आहे, काय मत आहे आपलं? डॉक्टर, मी भ्रष्टाचार आहे असं पटकन म्हणणार नाही, कारण मी एक स्पष्टपणे इथे सांगू इच्छितो की इथं जे लोक काम करतात ते पैसे मिळवायला काम नाही करत, तर मान मिळवायला, प्रसिद्धी मिळवायला. सत्ता ही क्रिकेटची सत्ता तुम्हाला खरंच कल्पना नाही येणार ज्यांना क्रिकेटच्या प्रांतापासून जे बाहेर आहेत की क्रिकेटच्या एखाद्या चांगल्या खुर्चीवर बसण्याची सत्ता किती जबरदस्त असते. सावंत साहेब इथे आहेत, त्यांना थोडीशी या राजगद्दीची गरमी काय याची थोडीशी कल्पना आहे, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यातले कित्येक जे राज्यकर्ते आहेत ते वर्षानुवर्ष तिथं आहेत, काही काही दशकानुदशक तिथं आहेत आणि तरीही ते बॅटन पास करायला तयार नाही आहे. अहो, जेव्हा मुलाचं लग्न होतं, नवीन सून घरात येते, तेव्हा 5-6 वर्षानंतर तिजोरीच्या चाव्या तिच्या कमरेला जातात. ही काळाची रीत आहे. आज मुलायम सिंगांना स्वतःच्या मुलांनी आव्हान दिलंय, ही काळाची रीत आहे. मग ती क्रिकेटला लागू कशी नाही होणार? आणि जर ती तुम्ही लागू करण्याच्या बाबतीत अमान्य केलं, काळाची रीत मान्य करणं तुम्ही कमी ठरलात, तर नंतर जो काळाची चपराक बसते तीच बीसीसीआयला बसली. म्हणजे एक प्रकारे बीसीसीआय आणि लोढा यांच्यामधला हा जो काय शब्द वापरू मी, पॉवर प्ले जो चालू आहे, त्याला आपण बीसीसीआय आणि लोढा यांच्यामधला पॉवर प्ले असं बघणार आहात की एक कोझी क्लब किंवा दुसरं आपण नाव देऊ त्याला, काय म्हणू आपण ज्याला, अपारदर्शी व्यवस्था विरुद्ध शुद्ध हवा किंवा नवी व्यवस्था, अशी लढाई आहे ही सुनंदन? डॉक्टर, मला वाटतं ही खरोखर परिवर्तनाची लढाई आहे. कारण बीसीसीआयमध्ये सर्वात माझा मोठं ऑब्जेक्शन कुठलं आहे, तर दिसताना वरती सगळीकडे बीसीसीआयचा संपूर्ण कारभार, त्यांच्या संलग्न संस्थांचा कारभार हा लोकशाही तत्वावरती चाललाय असं तुम्हाला ऑन पेपर दिसतं, परंतु ही लोकशाही खोटी आहे. त्याचं कारण बीसीसीआयमध्ये तुम्ही जा, 3 किंवा 4 लोकांच्या हातात संपूर्ण बीसीसीआयची सत्ता असते, ते करतील त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. आणि संलग्न संस्थांमध्ये सुद्धा मॅनेजिंग कमिटी किती जरी मोठी असली तरी 3 किंवा 4 लोकच ती सगळी हँडल करत असतात. त्यामुळे निवडणुका, मी तर म्हणतो मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये निदान निवडणुका तरी होतात, कित्येक क्रिकेट असोसिएशनमध्ये निवडणुका होत नाहीत, झाल्या तरी त्या अनअपोज्ड होतात. जर दिल्ली क्रिकेट असोसिएशनचं घेतलं तिथे तर प्रॉक्सी वोटिंग येतं. या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर परिवर्तन हे गरजेचं होतं आणि ते जर का तुम्ही आपणहून नाही केलं तर नंतर सुप्रीम कोर्टाचा जर का दणका बसला तर ओरडायचं काहीच कारण नाही. राजू भालेकर, आपण एक उत्तम खेळाडू, महाराष्ट्राचे माजी कर्णधार होतात. खरं तर क्रिकेट हा इतका पॉप्युलर खेळ आहे की याच्या मार्केटिंगची अशी काय फार व्यवस्था काही करावी लागेल असेल नाही, किंबहुना जर भारत पाक सामना असेल तर माणसं कमी कशी येतील किंवा प्रेशर कमी कसं येईल याच्याकडे लक्ष द्यायला लागायचं. तर मग असं असताना याचं स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन ऑटो पायलट मोडवर चालू शकेल असं आपल्याला नाही का वाटतं? ते खेळाडू म्हणून आपल्याला काय वाटतं की खेळापेक्षा खेळ नियंत्रित करणारे हे
खेळाचे सल्लागार किंवा खेळातले पडद्यामागचे खेळाडूच जास्त महत्वाचे ठरतात आता? आत्ताची परिस्थिती जर बघितलं तर थोडंफार असंच दिसतं की जे कोणी ऑर्गनायझर आहेत, जे कोणी आहेत, त्यांचं असं एक चित्र आहे की आमच्यामुळे खेळाडू आहेत असं ते बऱ्याच वेळा भासवतात आणि भासवलं गेलेलं आहे. पण तसं खरं वेळ तर उलटं असायला पाहिजे, ते होत नाही. आणि तिथे त्यांचं एक महत्त्वाचं त्यांचं असं पाऊल उचललं जातं की आम्ही आहोत आणि आम्ही ते चांगलं करतो आणि आम्ही ठरवणार की तुम्ही योग्य आहेत नाही आहेत. असं हे सगळं गोष्ट ही सगळे ते लोक ठरवतात, विच इज अत्यंत चुकीची आहे. की तिथे खेळाडूचा सहभाग असणं, कारण का हा जो मेन आहे मुद्दा की खेळासाठी ही लोक आहेत, त्यांच्यासाठी खेळ नाही. आणि आत्ता या लेवलला क्रिकेट गेलेलं आहे की तुम्ही मगाशी म्हणलं तसं ऑटो पायलट नाही तर जे प्रोफेशनल लोक जर ह्या गोष्टी बघितल्या, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी बघितल्या, तर मला वाटतं क्रिकेटर हे लोकांकडे जर क्रिकेट सांभाळायला दिलं आणि क्रिकेटमधल्या गोष्टी जर डेव्हलप करायला गेल्या, या दोघांचा जर समन्वय गेला, तर मला वाटतं की हे दोन्ही गोष्टी अत्यंत चांगल्या प्रकारे खेळल्या गेल्या किंवा होतील, असं दॅट इज माय ओपिनियन आहे. राजू भालेकर यांनी स्पष्ट सांगितलं, रवी मांजरेकर, की कोणत्याही प्रकारे इथे खेळाडूंच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही प्रवेश नाही. किंबहुना क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन आता ड्रेसिंग रूम सारखं असलं पाहिजे की जिकडे खेळाडूंव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही प्रवेश नसेल. आपल्याला मान्य आहे? नाही, ह्यांचे भावना बरोबर आहे, परंतु डिटेल साफ चुकलेले आहेत. कुठलाही क्रिकेटर त्याच्या आयुष्यातली उमेदीची वर्ष क्रिकेटच्या मैदानावर घालवतो. त्याला कुठलाही प्रकारचा आपला सेक्शन चालवायचा पण अनुभव नसतो. आज क्रिकेटचं व्यवस्थापन चालवायचं म्हणजे त्याच्यामध्ये फक्त क्रिकेटच्या टुर्नामेंट घ्यायचे, सामने घ्यायचे हे नाही आहे. त्याच्यामध्ये पैसे आले, मार्केटिंग आलं, कॉन्ट्रॅक्ट्स आली, कायदा आला, त्याचे प्रोटेस्ट आले, सगळं आहे. त्याच्यामध्ये प्रशासक हा पाहिजेच. परंतु किती क्रिकेटर यायला तयार आहेत? आज जे लोढाने सांगितलं, लोढाने हेच केलं आहे की क्रिकेटरनी क्रिकेट सांभाळावं आणि सीईओनी ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळावं. हे त्यांनी बरोबर जसं राजू भालेकरांना पाहिजे तसंच सांगितलेलं आहे. परंतु याच्या पुढचा प्रश्न आज मी तुम्हाला लिहून देतो, कोणी क्रिकेटर ॲडमिनिस्ट्रेशन चालवायला येणार नाही, कारण लोढाने आणखीन एक कंडिशन घातली आहे की 1 man 1 post. तो जर आला समितीमध्ये, त्याला अकॅडमी चालवता येणार नाही, त्यातून त्याला करोडो रुपये मिळतात. त्याला सिलेक्टर म्हणून जाता येणार नाही, त्याच्यात त्याला करोड मिळतात. त्याला मॅनेजर म्हणून जाता येणार नाही, त्याच्यात त्याला पैसे मिळतात. एकही क्रिकेटर येणार नाही, माझ्याकडनं लिहून घ्या आज. चला याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय क्रिकेटमधली दंगल. क्रिकेटमधली दंगल या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत रवी सावंत, रवी मांजरेकर, सुनंदन लेले आणि राजू भालेकर आहेत. ज्या मुद्द्यावर आपण ब्रेक घेतला होता तिथूनच सुरुवात करूया. रवी सावंत, आपण एक उत्तम क्रीडा प्रशासक होतात, MCAचे माजी अध्यक्ष. मुळात क्रीडा प्रशासनात आपल्याकडे खेळाडू कमी का असतात हा प्रश्न आहे. याचं कारण भारतातल्या कुठल्याही प्रदेशाच्या क्रीडा समितीवर, क्रिकेट समितीवर बोट ठेवा. जम्मू काश्मीरमध्ये गेलं फारुख अब्दुल्ला, उत्तर प्रदेशामध्ये शुक्ला, महाराष्ट्रात आलं शरद पवार, आशिष शेलार, दिल्लीमध्ये गेलं अरुण जेटली, गुजरातेत गेलं अमित शहा, हिमाचलमध्ये गेलं अरुण ठाकूर, मध्य प्रदेशात गेलं ज्योतिरादित्य सिंधिया. खेळाडूंना क्रीडा प्रशासनात जायचं नसतं का? आलेल्या फायद्यांचा, ह्या सगळ्याचा फायदा घेण्याकरता राजकारण्यांना इकडे यायचं असतं? व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट काय मला सांगता येत नाही, पण एक तुम्हाला सांगतो की खेळाडूंचं जे प्रशासनाचं असते ते खेळताना त्यांना प्रसिद्धी मिळालेली असते. आता ह्या संस्था ज्या आहेत एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत. क्रिकेट हा आपण धर्म म्हणतो भारतामध्ये की हा एक नवीन रिलिजन आहे, आणि त्याच्यामुळे ह्या संस्था एवढ्या मोठ्या वाढलेल्या आहेत, त्याच्यात पैसा एवढा आलेला आहे की ह्या संस्था आपल्या ताब्यात राहाव्या असं प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येक याला राजकारण्याला वाटणं साहजिक आहे. ह्याच्यात त्यांना हे कुठून मिळतं तर हे क्रिकेटर्स जे लोक असतात किंवा खेळाडू लोक जे आहेत, खेळाडू लोकांना तसा, कारण त्याच्यामध्ये जसं काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात, काही तुमचे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही गव्हर्नमेंटबरोबर इंटरॅक्शन असतं, परमिशन्स असतात, त्याच्यानंतर बरेचशा निगोशिएशन असतात, फायनान्स असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव
ह्यांना मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जे आपला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे MCAचा, जर शरद पवार प्रमुखपदी नसते तर तो कॉम्प्लेक्स खेळाडूला कोणाला करता आला असता? नसता करता आला. त्याच्यावरून टाटाच्या ओव्हरहेड वायर जात होत्या, बरोबर. त्या हलवता आल्या केवळ आणि केवळ शरद पवार होते म्हणून. बरोबर. म्हणजे याचा अर्थ आम्हाला त्यावेळेला राजकारणी हवे असतात, परंतु जेव्हा अशा प्रकारचा निर्णय होतो तेव्हा मात्र आम्ही त्याचं स्वागत करत असतो की आम्हाला तिथे राजकारणी नको. एक प्रकारचा दुटप्पी व्यवहार आहे. आमचा भ्रष्टाचार लपवायला आम्हाला मदत म्हणून राजकारणी हवे असतात. असं नाही आहे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो अशा की हे एक आपण बघितलं तर एक उदाहरण तुम्हीच दिलं की BKCचा आमचा अकॅडमी. एक तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की म्हणजे माझ्या संबंधित गोष्ट आहे त्यामुळे सांगतो की शरद पवार ICCचे प्रेसिडेंट होते, त्यांना जो मेहनताना मिळाला ICC प्रेसिडेंट म्हणून, तो मेहनताना त्यांनी क्रिकेट MCAला दिला आणि त्यात त्यांनी फंड तयार केला की तुम्ही नवीन ह्याला करा. आता ते फंडाचं आयोजन नीट होतं की नाही हा प्रश्न वेगळा राहिला, पण त्यांनी ते कुठलाही त्यातला फायदा न घेता त्यांनी सगळा इथे परत केला आहे. हे दुसरी गोष्ट अशी आहे की जसं मी म्हटलं की प्रसिद्धी, की मला एका राजकारणी सांगितलं, म्हटलं तुम्ही राजकारणी इथे काय येता रे? तर मला त्यांनी असं सांगितलं की बघा तुम्ही कुठलेही राजकारणी नाही आहेत, पण MCAचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून तुमचं नाव पेपरमध्ये वरचेवर येतं, कारण हा गेम चाललेला अलीकडे असतो. खेळाडूंपेक्षा जास्त येत आहे. तर हे जी प्रसिद्धी थोडीशी असते ह्याच्यामध्ये, ती प्रसिद्धी राजकारण्यांना पाहिजे असते. म्हणून एक कारण असतं की ते राजकारणी त्याहीपेक्षा सुद्धा सुनंदन लेले त्याहीपेक्षा आणखीन एक फायदा असतो अध्यक्ष असण्याचा किंवा अशा स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असण्याचा. एक खूप मोठ्या प्रमाणात उपकार करण्याची क्षमता आणि मिंध करण्याची शक्ती आपल्याकडे निर्माण होते. काय सांगाल? काही प्रमाणात हे सत्य आहे. म्हणजे मला रवी सावंत यांचा काही मुद्दा पटलेला आहे की खेळाडूंकडे सगळ्यांकडेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटी असते असं नाही, कारण खेळाडू सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकलेले नाहीत म्हणून ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मागं पडलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरचं मी खेळाडू होतो, मी महान खेळाडू होतो, मी कॅप्टन होतो, मी इतक्या रन्स केल्या, तू किती केल्या, हे काही जणांच्या डोक्यावरची भूतं अजूनही उतरत नाहीत म्हणून त्यांना अडचण येते. याच्या उलट जे राजकारणी असतात यांचा मूलभूत तो अंगभूत स्वभावच असतो की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. जसं आत्ता रवी सावंत म्हणाले की शरद पवारांनी त्यांचा भत्ता सुद्धा फंडामध्ये रूपांतर केला. याचा अर्थ असा स्पष्ट आहे की राजकारणी लोकांना क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पैसे कमवायला यायचं नाही आहे. खेळाडूंच्या बाबतीत मात्र त्यांना जसं मगाशी रवी मांजरेकर म्हणले की कोणाला सिलेक्टर व्हायचं आहे की जिथं प्रचंड प्रमाणात पैसा दिला जातो. अकॅडमी चालवण्यात तर प्रचंड पैसा मिळतो असं मला वाटत नाही, परंतु सिलेक्शन कमिटी आहे, कोचिंग स्टाफची फॅसिलिटी आहे, या सगळ्यातनं प्रचंड पैसा मिळतो. तो सोडून ऑनररी पोस्ट तुम्हाला घेता येते का? आज जर का तुम्ही पाहिलं अनुराग ठाकूर असू देत किंवा पूर्वीचे श्रीनिवासन असू देत, AC मुथय्या असू देत किंवा अजय शिर्के असू देत, यांना पैशाची ददाद नाही, इतका त्यांचा व्यवसाय उत्तम चाललेला असतो. हे BCCIकडनं तिकीट घेत नाहीत तर स्वतःच्या विमानातनं ट्रॅव्हल करतात. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. पण हे लोक काय करतात, हे दुसऱ्याला मात्र तो फेवर करतात. म्हणजे कसं की टूरला कोणाला पाठवायचं हे ते ठरवतात आणि तुम्ही टूरला एखादा माणसाला मॅनेजर म्हणून पाठवलं की त्याला किती मान मिळतो, किती त्याला आर्थिक फायदा होतो, नुसता भत्ता मिळून सुद्धा, याची कल्पना बाहेरच्या लोकांना नाही आहे. आणि ज्या वेळेला असा मान असा पैसा एखादा तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटर आपणून देतो की त्याला तुम्ही ग्रेट म्हणणं हे स्वाभाविक ठरतं. त्यामुळे मी म्हणेन की हा भ्रष्टाचार नाहीये किंवा कोणाला तरी मिंद करण्याचा भाग नाहीये, परंतु जाता जाता सहज उत्तम तुम्ही फेवर जो आहे तो करू शकता ज्याच्यामध्ये गैरव्यवहार नसतो. एक पुढचा मुद्दा आपण घेऊया. राजू भालेकर यांच्यापासून या मुद्द्याची सुरुवात करूया. राजू भालेकर, या कोर्टाच्या निर्णयामुळं क्रिकेटचं भलं होईल असं तुम्हाला वाटतं का? कारण जसं भलं होईल तसे काही संभाव्य धोके देखील आहेत. ते संभाव्य धोके काय आहेत? राजू भालेकर. मला वाटतं की आत्ताचा जो निर्णय आहे, म्हणजे तो आता कसाही असला जरी क्रिकेटर म्हणून मी नेहमी म्हणतो की जसा अंपायरचा निर्णय आहे की तो मान्य केला पाहिजे, तसा हा मान्य केला पाहिजे. आणि प्रत्येक निर्णयामागे चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात, पण जसं काळ जाईल ह्याची सुद्धा आपल्याला सवय येईल आणि त्यातून अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात. कुठचाही चेंज हा स्वागतार्ह असतो, कारण का हा निसर्गाचा नियम आहे. हा चेंज हा येतच राहणार आहे आणि हा चेंज मला वाटतं हे काही काळामुळे बऱ्याच अंशाने BCCIतल्या काही लोकांनीच ओढून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे असं वाटतं की मला नाही वाटत की काही वाईट होईल. इथून पुढे जे काही होईल ते चांगलंच होईल. फक्त मॅनरिझम हे आपल्याला एक्सेप्ट करायला लागेल, पण ज्यावेळी रुटीनमध्ये येईल ओव्हरऑल सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. माझं
पूर्वी एवढं वाईट होतं, काही झालं तरी त्याच्यापेक्षा चांगलं होईल, एवढे वाईट परिस्थिती होती. तुम्ही चुकीचं उदाहरण दिलं. तुम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचं शरद पवारांचं उदाहरण दिलं. शरद पवार हे जरी पॉलिटिशियन असले तरी एक अपवादात्मक आहेत. ते काहीतरी करू शकतील. याच्या अगोदर मनोहर जोशी होते 8 वर्ष, मुख्यमंत्री होते. काय केलं? फारुख अब्दुल्ला आहेत, त्यांनी काय केलं? जेटलीने काय केलं? जेटलीने 25 कोटीचा स्टेडियम 115 कोटीवर नेला का 127 कोटीवर नेला? काय जेटलीने काय केलं? म्हणजे राजकारणी आले, तुम्ही पवारांचं उदाहरण देऊन म्हणून सगळे राजकारणी आणतात. मी पण आपल्या पॉवर लाईन चेंज करून प्रोजेक्ट केलेले आहेत ह्याचे इंडस्ट्रियल म्हणजे प्रोजेक्ट. चांगला खेळाडू असणे, चांगला प्रशासक असणे आणि क्रीडा उद्योजक असणे या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता उदाहरणार्थ लोढा समितीने आता हे लक्षात घेतलं असं वाटतं तुम्ही आपल्याला. जगात बघा, लोढा समितीने लक्षात घेतलंय. लोढा समितीने काय काय केलं माहिती आहे? 82 प्रश्न काढले पहिल्यांदा. त्याच्यानंतर नॅशनल स्पोर्ट्सचे बिल आहेत, तर त्याची रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बेंगलोरला, त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर मुदगलांच्याबरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेटचे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांची घटना केली. त्याच्यानंतर फिफाची घटना बघितली. त्याच्यानंतर EPL म्हणजे ते युरोपियन फुटबॉल आहे त्याची घटना बघून एवढं करून त्यांनी 78 चर्चा केली. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एवढं सगळं केल्यानंतर या काय चांगलं आहे? 2 राजकारणांची हकालपट्टी झाल्यानंतर आपण असं म्हणूया, राजकारणांची हकालपट्टी झाली, एकाने राजीनामा दिला. चला, या सगळ्यामुळं पारदर्शकता येईल असं वाटतं, ज्याचा सांगतो उल्लेख मी. वारंवार केला मी जातो. सांगतो काय किंबहुना स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आत्ताची हल्ली कटुता जाऊन ज्याच्याकरता खेळ आहे ती खिलाडू वृत्ती आमच्या स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये दिसणार आहे. हो, कारण सांगतो. नुसतं मी कारणाशिवाय बोलत नाही. एक, पॉलिटिशियन गेल्यानंतर, राजकारणी गेल्यानंतर त्यांची दहशत जाते. माणसं सहजपणे आपली मते व्यक्त करू शकतात. हे जेवढे जनरल बॉडीमध्ये आहे तेवढंच मॅनेजिंग कमिटीमध्ये आहे. कुठच्याही मध्ये जा की राजकारणी बोलला की बाकी सगळे गप्प, म्हणजे ते मग ज्योतिर्मय शिंदे आपण असू देत. दुसरी गोष्ट, त्यांनी ओम्बड्समन आणले. आता जर मला काय चुकीची गोष्ट असती तर मला न्यायालयात जायला पाहिजे होतं आणि मला न्यायालयात जायला लावलं एकदा रवी सावंतांनी, ते पण सांगतोय कारणाशिवाय. आणि मग चपराक पण खाल्ली आहे कोर्टाकडून. पण नशिबाने माझ्या 4 दिवसात निकाल लागला. तो पण टेम्पररी का होईना लागला, परंतु ते जाऊ शकत नाही. त्याच्याकरता ओम्बड्समन असे हे आहे. जे सगळे ओम्बड्समनमुळे एका महिन्यामध्ये निकाल द्यायचं त्यांच्यावर बंधन आहे. याच्यामुळे जे गैरव्यवहार क्रिकेट बाहेर येतील प्रशासनात लगेच. चालतात ते गैरव्यवहार आपल्याकडे बंद होतील असं वाटतंय. प्रशासन सुधारेल. एक, बाहेर येतील आणि ते बाहेर येतो म्हटल्यावरती गैरव्यवहार करण्याची प्रवृत्ती कमी होईल आणि त्याच्यामुळे पारदर्शकतापणा येईल. सुरंदन लेले, याच्यावर आपल्याला प्रतिक्रिया घेतोय, पण त्याबरोबरच एक आणखीन प्रश्न आपल्याला आहे की राजकारणी आहेत म्हणून क्रिकेटमध्ये एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा आहे असं बोललं जातं. आता राजकारण्यांची इथून एक प्रकारे स्वच्छता अभियान झाल्यानंतर क्रिकेटमध्ये येणारा पैसा कमी होईल, तेवढाच राहील का जास्त होईल? डॉक्टर, मला वाटतं राजकारण्यांचा किंवा ॲडमिनिस्ट्रेटर्स चांगले आहेत, BCCIचा कारभार चांगला आहे म्हणून क्रिकेटमध्ये पैसा आहे असं अजिबात नाही आहे. क्रिकेटमध्ये पैसा आहे त्याला एक अत्यंत साधं शुद्ध कारण आहे आणि ते म्हणजे क्रिकेटला भारतामध्ये राजाश्रय आहे, लोकाश्रय आहे. प्रचंड प्रमाणात लोक क्रिकेटला फॉलो करतात आणि त्यामुळे प्रायोजक जे असतात ते क्रिकेटकडे ओढले जातात. एखाद्या व्यक्तीला क्रिकेट आवडू देत किंवा न आवडू देत, त्याला जर का भारतामधले आपलं प्रॉडक्ट एस्टॅब्लिश करायचं असलं तर त्याला क्रिकेटचा आधार घ्यायला लागतो, म्हणून क्रिकेटमध्ये पैसा आहे. आणि या गोष्टी जर का लक्षात घेतल्या तर क्रिकेटमधला पैसा कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. काय सांगा रवी सावंत? इथे आपली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. क्रिकेट हा खेळ जो आहे हा इतर खेळांपेक्षा त्यांचा वेळ जास्त आहे. म्हणजे एका दिवसाला 5 तास क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेटमध्ये ब्रेक जास्त आहेत आफ्टर एव्हरी ओव्हर, प्रत्येक ओव्हरनंतर, प्रत्येक विकेटनंतर. आणि त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये जे जाहिरात दाखवायला जो जास्त चान्स आहे त्याच्यामुळे प्रयोजक येतात. पेप्सी ही अमेरिकन कंपनी आहे. अमेरिकेला काही ह्याचं क्रिकेटचं काही प्रेम नाही आहे, पण तरी पेप्सीसारखा प्रॉडक्ट त्यात एवढा पैसा ओततो कारण तिथे जाहिरातीसाठी जास्त वेळ मिळतो. हे माझं म्हणजे स्पष्ट आणि प्रांजळ मत आहे. बाकीच्या गेममध्ये तसे ब्रेक नसतात आणि त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये पैसा आहे. त्यामुळे राजकारण्यांनी पैसा आणला असं नाही आहे. पण आता BCCIच्या बाहेरचे लोक क्रिकेटचा कारभार चालवणार, लोढा समितीच्या सगळ्या शिफारसी अंमलबजावणी करावीच लागणार. यानंतरचं क्रिकेटचं चित्र कसं असेल?
तर आपल्याला बघायला पाहिजे, कारण त्या 2-3 जे त्यांनी सांगितलं की राजकारण्यांची याच्यावर गरज नाही आहे, राजकारणी पॉलिटिशियन्स बाउंड टू हेल्प असोसिएशन्स बिकॉज दे आर इलेक्टेड फॉर दॅट, किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आर बाउंड टू हेल्प बिकॉज दे आर इलेक्टेड फॉर दॅट. हे जे आपलं ज्यांचे जे आपण एक प्रिझम्पशन्स म्हणतो किंवा हे म्हणतो ते आपल्याला आता हे म्हणजे पडताळून पाहावं लागेल. त्याचं कारण काय आहे की आमचे जे अनुभव आहेत आजकाल, म्हणजे आम्ही जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जातो आमचे जे अनुभव आहेत ते काही आमचे अनुभव वेगळे आहेत. काय सांगाल? हे बघा, क्रिकेटपटूंची लोकप्रियता एवढी आहे की राजकारणी बाजूला ठेवा, क्रिकेटपटू जर गेला सरकारी कार्यालयामध्ये तर त्याचं उभे राहतात लोक आणि त्याचं काम करून देतात. नावानेच सांगतो तुम्हाला, कारण काय त्यात वाईट नाही आहे. उमेश कुलकर्णी हा जेव्हा टाटा इलेक्ट्रिकमधून फॉरेन एक्सचेंज आणायला जायचा कंपनी करता, तेव्हा एकही पैसा दिल्याशिवाय तो रिझर्व्ह बँकेमधून फॉरेन एक्सचेंज घेऊन येत होता. नरी कॉन्ट्रॅक्टर टायसन करता फॉरेन एक्सचेंज आणायला गेला, आम्ही टायसनला आणला होता, त्याचे पैसे द्यायचे होते, तो गेला दिल्लीला त्याला एक माणूस भेटला, अरे नरी तू इथे कुठे, तू माझ्यावर खेळलाय, तू कुठे जायचं नाही. तो भार्गव ऑफिसर त्याला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि सांगितलं आता जेवून घरी जा, तू घरी जायचं होतं, तुझं काम झालंय. क्रिकेटपटू जर सचिन गेला कुठे मुंबईच्या तर्फे, पायघड्या घातल्या हाती, पायघड्या घालून तुमचं कामं होतील, राजकारणाची गरज राजू नाही. भालेकर, येत्या 15 जानेवारीला इंग्लंड विरोधातली वन डे सिरीज सुरू होते आणि या 15 तारखेला पुण्यामध्ये पुण्यामध्ये त्याची मॅच आहे. अजय शिर्के पुण्याचे आहेत आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. रणजी स्पर्धा सुरू होती आहे. या सगळ्या निर्णयाचा या दोन्हीवर काय परिणाम होईल, खेळाडू म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, आता खऱ्या अर्थाने ते बघायला पाहिजे, कारण का जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टनी त्याच्याप्रमाणे हे सगळी लोक ह्या संस्थेत राहत नाहीत, पण त्याच्यावर आता ते काय निर्णय देतात, कारण का ह्या लोकांनी इतकं आत्ता या क्षणाला त्या मॅचबद्दल आणि त्याची ती पूर्वतयारी या सर्वाबद्दल त्या लोकांनाच आत्ता माहिती आहे. त्यामुळे कुठच्या पद्धतीने ते आता रन करतायत, कारण का ही जर लोक नसतील तर रन करणं अवघड जाणार आहे ही मॅच. त्यांना जो अधिकार आहे, अनेक प्रश्न आहेत तिथे की सायनिंग अथॉरिटीज आहेत तिथे, सेक्रेटरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बघितलं तर जे 26 लोक होते, 28 लोक म्हणजे इन्क्लुडिंग एव्हरीथिंग, ते ह्या सगळ्या लोढा कमिटीच्या याच्यामुळे बाहेर जात आहेत. त्यामुळे आता ही मॅच कशा पद्धतीने कंडक्ट करणार आहे, कुठच्या पद्धतीने करणार आहे, ह्याचं काही चित्र सध्या दिसत नाही, सगळं अंधारात आहे. सुनंदन, काय सांगाल तुम्ही, तुमचं काय मत आहे? वातावरण की क्वेश्चन मार्क आहे सगळ्यांसमोर. सुनंदन, मला वाटतं मॅचची तयारी पूर्ण झालेली आहे. पुण्याच्या मॅचची सर्व तिकीटं विकले गेलेली आहेत आणि MCAच्या कारभारामध्ये मॅचची तयारी ही व्यवस्थित अगोदर चालू होते, उत्तम प्रकारे ती तयारी पूर्ण केली जाते. त्यामुळे मॅचमध्ये कुठलाही अडथळे येईल असं मला वाटत नाही. MCAनी फक्त याच्यामध्ये अडथळे निर्माण करू नयेत, परंतु अजय शिर्के असू देत, अनुराग ठाकूर असू देत, हे कोर्टामध्ये 1000 वेळा म्हणलेत की आम्ही या BCCIमध्ये आहोत कारण आमचं क्रिकेटवरती प्रेम आहे आणि हे क्रिकेटवरचं प्रेम त्यांनी बोलून दाखवलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. त्यामुळे क्रिकेटला बाधा येईल असं ते वागणार नाहीत अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे. एक प्रामाणिकपणे उत्तर द्या सुनंदन. क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावर, विशेषतः आता पुण्यातल्या सामन्याच्या आयोजनावर काही परिणाम होईल असं आपल्याला वाटत नाही आहे. सगळी तयारी पूर्ण झालेली आहे, परंतु यानंतरचे जे दौरे ठरतील याच्यामध्ये शहरांची निवड असेल, स्टेडियमची निवड असेल, या सगळ्यामध्ये पूर्वी जो क्रीडा प्रशासक आहे त्याची एक छाप असायची की जो पॉवरफुल आहे त्याच्या गावामध्ये सामने जास्तीत जास्त वेळा व्हायचे. आता ते आम्हाला दिसणार नाही ना, कारण पूर्वी जसा बिहारचा रेल्वे मंत्री असेल तर सगळ्या ट्रेन बिहारमध्ये जायच्या किंवा बिहारहून यायच्या, तसं आता होणार नाहीये का? नाही डॉक्टर, मला वाटतं याच्या बाबतीत BCCIचा कारभाराला आपल्याला दोष देता येणार नाही, कारण एस्केलेटर सिस्टीम लावलेली आहे. कारण तुमची मॅच झाली की नंतर तुम्ही खाली जाता आणि पुढची असोसिएशन वर येते आणि त्या होतो. काही जणांना थोडासा प्रेफरन्स जास्त दिला जातो, परंतु त्याच्यामध्ये एकदम उजवं डावं केलं जात नाही असा आत्ताचा तरी कारभार सांगतोय. त्यामुळे मॅचेसच्या देण्या घेण्यावरनं काही गैरकारभार होईल असं मला वाटत नाही. रवी चव्हाण, जे आज क्रिकेटमध्ये घडलं ते इथल्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये का नको, कुस्तीमध्ये का नको, हॉकीमध्ये का नको, फुटबॉलमध्ये का नको, असा प्रश्न आता विचारला जातोय. काय सांगाल आपण? मला वाटतं हे सगळे माजी खेळाडू त्या दृष्टीने त्यांनी काहीतरी पिटिशन टाकलेलं आहे कोर्टात असं मी पेपरात वाचलं.
त्याच्यामुळे हे लोन तिकडे पण जातील. पण मला असं वाटतं की लोढा साहेबांनी जे काही रिफॉर्म्स आणले ते रवी मांजरेकरांनी सांगितलं की त्यांनी कसला अभ्यास केला, त्याच्यात सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ॲक्च्युअली ते तिकडनं इकडे आलेलं आहे म्हणजे एक प्रकारे हा क्रिकेटचा विजय म्हटला पाहिजे. असं म्हटलं येईल आपल्याला. क्रिकेटमुळे सगळ्या खेळांचा विजय झाला. क्रिकेटमुळे सगळ्याला. शेवटचा प्रश्न सुरंदन लेले स्पोर्ट्सचं पेज उघडलं एखाद्या वर्तमानपत्राचं का आम्हाला राजकारणी दिसायचे, आम्हाला त्याच्यानंतरच्या काळामध्ये फक्त आणि फक्त लीगल एक्सपर्ट्स आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश दिसायचे. क्रिकेटच्या पानावर किंवा क्रिकेटच्या आमच्या बुलेटिनमध्ये क्रिकेट किंवा खेळ आम्हाला आता दिसेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही का? कारण आता ही सगळी दंगल क्रिकेटची संपलेली आहे. डॉक्टर, दंगल सिनेमा सुद्धा रिलीज झालाय, त्यामुळे आपल्याला एवढी चिंता करायचं कारण नाही. सुप्रीम कोर्ट लवकरच एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी नेमणार आहे आणि त्या कमिटीमध्ये बरेचसे जाणकार लोक क्रिकेटच्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त की ज्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनवरती जबरदस्त पगडा आहे अशा लोकांना त्या कमिटीमध्ये घेतलं जाईल आणि BCCI कारभारातल्या त्रुटी या दूर केल्या जातील. मराठीमध्ये अजून एक बोललं जातं की सुक्याबरोबर ओलं सुद्धा जळतं, त्यामुळे काही ज्या चुकीच्या अटी आहेत त्या सुद्धा राबवायला लागणार आहेत. पण त्या जर का बाजूला ठेवल्या तर चांगल्या जर का अटी आहेत, पारदर्शकता आणण्याचा आहे किंवा बाकी बऱ्याच आहेत, या चांगल्या गोष्टी सुद्धा BCCI कारभारमध्ये येतील. आणि मगाशी राजू भालेकर जसं म्हणाले, या सगळ्याला थोडासा वेळ द्यायला लागेल, परंतु आशेवरती जग चालतं आणि मी आशावादी आहे. काय सांगा? मी एकच सांगतो की लोढा समितीला एकच गोष्ट पाहिजे होती की हे सगळे पदाधिकारी वगैरे सगळे घरी बसावेत, कारभार चालावा, पेड लोकांनी CEOनी कारभार चालावा आणि त्याच्या हाताखालच्या स्टाफनी चालावा आणि जे निवडून आलेले लोक आहेत त्यांनी कारभारामध्ये लक्ष ठेवावं आणि कारभार कसा सुधारेल ह्याच्या सूचना करावे. आज काय होतं आहे की पदाधिकारी कारभार चालवण्यामध्ये एवढे मग्न आहेत, त्यांना सुधारणा कशा करायच्या कळतच नाही. प्रेक्षको, क्रिकेटमधली दंगल या विषयावरची एखाद्या रंगलेल्या सामन्यासारखी चर्चा आपण पाहिलीत. BCCIच्या मुजोर कारभारामुळं ही वेळ आली आहे. 2011 भारत सरकारनं आणलेल्या क्रीडा विधेयकाला BCCIनं विरोध केला. जहागिरी असल्यासारखा BCCIचा कारभार चालतो. सुप्रीम कोर्टालाही आपण वाकवू शकतो या भ्रमात BCCI होतं, अशी फटकेबाजी आज रवींद्र मांजरेकर यांनी यावेळी केली. BCCI स्वायत्त संस्था असली तरी कारभारात पारदर्शकता आणि त्याहीपेक्षा सचोटी हवी असं त्यांनी ठासून सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी क्रिकेट संघटनांनी प्रशासकीय सुधारणा करायला हव्या होत्या. आता या निर्णयानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनला देखील घटना दुरुस्ती करावी लागेल असा महत्त्वाचा खुलासा रवी सावंत यांनी केला. BCCIच्या अडमुठ्यापणामुळेच सुप्रीम कोर्टाला आपला चाबूक किंवा फटका उगारावा लागला. क्रिकेट प्रशासनात अनेक राजकारणी वर्षानुवर्ष तंबू ठोकून बसलेले आहेत. नव्या पिढीकडे सूत्र द्यायला ते तयार नाहीत. क्रिकेट संघटनांचा कारभार फक्त कागदावरची लोकशाही आहे. अनेक संघटनांमध्ये सध्या निवडणुका सुद्धा होत नाहीत, त्यामुळे परिवर्तन गरजेचं होतं असं मत सुरंदन लेले यांनी व्यक्त केलं. सध्या क्रिकेटमध्ये खेळाडूंपेक्षा प्रशासकीय पदाधिकारी सगळं काही ठरवतात. आमच्यामुळे खेळाडू आहेत असं त्यांना वाटतं, पण हे उलटं असायला हवं. खेळाडूंना प्रशासनात प्रतिनिधित्व मिळायला हवं असा मुद्दा क्रिकेटपटू असलेल्या राजू भालेकरांनी लावून धरला. तर लोढा समितीच्या शिफारसी लक्षात घेतल्या तर कुणीही क्रिकेटपटू प्रशासनात घ्यायला इच्छुक होणार नाही असा धोका मांजरेकरांनी उदाहरणासह स्पष्ट करून दिला. प्रेक्षको, शो मस्ट गो ऑन. क्रिकेटचंही तसंच आहे. BCCI म्हणजे खाजगी संस्था नसल्यासारखे अनेक जण वागत होते. फ्री पासेस किंवा अन्य सवलतींची खैरात BCCIचे पदाधिकारी करायचे आणि आपली राजगद्दी टिकवून ठेवायचे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कधीकधी खेळाचे नियम बदलावे लागतात. सध्या क्रिकेटमध्ये तेच घडतंय. क्रिकेटमधल्या नव्या सुधारणा क्रिकेटचं स्वरूप बदलून टाकणार आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या दंगलीमुळं क्रिकेट अजिबात थांबणार नाही आहे. विराट कोहलीची फटकेबाजी तशीच सुरू राहणार आहे. प्रतिस्पर्ध्यांना गारद करणारी अश्विनची फिरकी तशीच, त्याची जादू तशीच असणार आहे. प्रेक्षकांचं क्रिकेटवरचं प्रेम तसंच कायम राहणार आहे, कारण या सगळ्यात शेवटी क्रिकेटचाच विजय अपेक्षित आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.